हॅलो, कसे आहात सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आजचा ब्लॉग थोडासा स्पेशल आहे, थोडी माहिती देणार आहे फुल्ली ऑटोमॅटिक मशीनबद्दल, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, कारण व्हिडिओ काही जास्त मी मोठा बनवलेला नाही आहे। तर एक ताई खूप दूरून आलेल्या आहेत, त्या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातूनच आलेल्या आहेत, म्हणजे माझे व्हिडिओ वगैरे नेहमी पाहतात त्या। तर त्यांनासुद्धा त्यांच्या गावी व्यवसाय चालू करायचा आहे आणि त्या पुण्यापासून 250 ते 300 किलोमीटर लांब राहतात। तर त्या एवढ्या लांबून म्हणजे एक 3-4 महिने झाले त्या माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत। काही प्रश्न असले लाईव्हवरती व्हिडिओ बघायच्या, लाईव्ह वगैरे यायच्या, त्यानंतर मला विचारायच्या असं तसं आम्हाला यायचं आहे, आम्हाला असं मशीन बघायचं आहे, तसं बघायचं आहे। तर फायनली त्या आलेल्या आहेत 4 महिन्यानंतर आणि त्यांना घ्यायचं आहे फुल्ली ऑटोमॅटिक मशीन। आता मशीनचे प्रकार बरेचसे आहेत, ते मागे जे मशीन दिसतंय ते आहे फक्त ड्रोनचं मशीन, किंवा मग तुम्हाला तिन्ही प्रोडक्ट एकाच मशीनमध्ये हवं असेल तर ते सुद्धा मिळतं, किंवा काही फक्त पत्रवाढीसाठी घेतात, किंवा काही फक्त ड्रोनसाठी घेतात, किंवा काही फक्त डिशसाठी घेतात। तर ज्याला जसं पटतं किंवा प्रत्येकाचं एक बजेट असतं त्या हिशोबाने ते मशीन घेतं। आणि मशीनला ह्या फुल्ली ऑटोमॅटिक मशीनला स्पेस किती लागते ते पण बघून घ्या। सध्या आपण 3 रोल लावलेले आहेत, 5 रोलचं मशीन आहे, 3 रोल चालवतोय कारण ट्रायल घेतोय। त्यांना बेसिक नॉलेज जे आहे, आता मशीन रेडी आहे, आपण ट्रायल दाखवतोय। बेसिक नॉलेज जे आहे ना, पत्रवाढीसाठी हीटिंग किती करावी लागते, त्यानंतर मग पेपर वगैरे कसा लावायचा, किंवा हीटिंग किती वरती ठेवायची, नंतर ह्या सगळ्या गोष्टीचे छोटे छोटे जे बारीक असतात ना, त्या सगळ्या आपण त्यांना सांगतोय। बाकी सगळ्या ज्या डिटेल्स असतात त्या इन्स्टॉलेशन करताना त्यांच्या घरी त्यांना दिल्या जातात। डाय चेंज कशा करायच्या, हीटिंग वगैरे किती होऊ द्यायचं, परत 2 डाय ड्रोनच्या चालतात ह्यामध्ये, तर ते सगळं नॉलेज त्यांना किंवा त्याचं सगळं ट्रेनिंग त्यांना त्यांच्या घरी दिलं जातं। आता ही मशीन ज्या वेळेला डिस्पॅच होणार तर त्यावेळेला त्यांच्या घरी सोबत एक मशीनसोबत माणूस जातो, जो प्रॉपरली ट्रेनिंग देतो, त्यांना सगळं ट्रेनिंग देतो। पेपर वगैरे कसा लावायचा, काय असतं, एखादी गोष्ट आपल्याकडे नवीन आली ना तर त्याबद्दल, किंवा व्यवसाय म्हणा, आपल्याला त्याबद्दल माहिती नसतं, म्हणून मग प्रॉपर ट्रेनिंग तुम्हाला दिलं जातं। आणि तुम्ही कुणाकडूनही मशीन घ्या, त्यांच्याकडून आधी ट्रेनिंग घ्या। काही लोक काय करतात, मशीन पाठवून देतात, ट्रेनिंग वगैरे देत नाही, आणि कस्टमरला खूप प्रॉब्लेम होतो, खूप अडचणी येतात की आम्हाला ह्यांनी सांगितलं नाही। असं बऱ्याच जणांसोबत झालेलं आहे, मला असे कॉलसुद्धा आलेले आहे की ताई आम्हाला काहीच सांगितलं नाही, आम्हाला माहितीच नाही हीटिंग कितीवर ठेवायचं काय। तर असं काही करू नका, त्यांना प्रॉपर ट्रेनिंग द्या। त्या लोकांना काहीही माहिती नसतं, कोणीही असो, तुम्ही मशीन विकणारे, प्लीज त्यांना ट्रेनिंग नक्की द्या, कारण कसं असतं की त्यांच्यासाठी हा व्यवसाय नवीन असतो आणि त्यांना त्यातलं काहीही माहिती नसतं। आता एवढी पत्रवाळी आम्ही तयार केलेली आहे, आणि पत्रवाळी बघा किती सुंदर बनलेली आहे, शेप वगैरे बघा, त्याचा डीपनेस बघा, कशी चमकते पत्रवाळी, भारी। अशी पत्रवाळी पंक्तीत जर ठेवली तर जेवणारे सुद्धा खुश होतील, किती छान वाटेल त्यांना। तर ते कसं असतं की त्याला हीटिंग वगैरे तुम्ही प्रॉपर होऊ दिलीत, कसं असतं काही लोक खूप घाई करतात, हीटिंग वगैरे होऊ देत नाही आणि मशीन चालू करून देतात, मग कटिंग होत नाही, पेपर काही होत नाही। तर ह्या गोष्टी करू नका। आणि बघा किती पत्रवाळी आपण तयार केलेली आहे, फक्त 5 ते 10 मिनिट, जास्तीत जास्त 10 मिनिटसुद्धा नाही चालवली, इतक्या वेळ तर चालू ठेवत नाही, 10-1 मिनिट, आणि 3-3 पत्रवाळी सोबत निघते। तुम्ही 4 तयार करा, 5 तयार करा, तर किती जास्त पत्रवाळी निघतील। आता ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, आणि भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।